नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपला युनिट नंबर 1 कॉन्ट्रॅक्ट आणि बिलिंगचा युनिट नंबर 1 जो आहे फंडामेंटल ऑफ पब्लिक वर्क डिपार्टमेंट जो आहे त्याच्याबद्दल आपण आता हा दुसरा व्हिडिओ आपला बनतोय आहे. ठीक आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या युनिटमध्ये असणारे जे सिलेबसचा पॉईंट होते ते डिस्कस केलेत. त्यांना डिटेलमध्ये आपण डिस्कस केले. सिलेबसचे जे पॉईंट होते 4 पॉईंट त्यांना डिटेलमध्ये डिस्कस केले मागच्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण जो आपला पहिला पॉईंट आहे त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत, जो खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनाने खूप महत्त्वाचा पॉईंट तो ठरला जातो. तो बघूया. पहिला पॉईंट जो आहे युनिट नंबर 1 चा जो आपल्याला डिस्कस करायचा आहे, ज्याच्यावरती आपल्याला प्रश्न पण विचारतात, क्वेश्चन आपल्याला विचारतात. ते की क्वेश्चन विचारतात बघा, म्हणतात ड्रॉ. हे बघा असा प्रश्न विचारतात आपल्याला. इथे क्वेश्चन लिहून देतो. हे बघा काय म्हणतात, ड्रॉ ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर ऑफ पब्लिक वर्क डिपार्टमेंट. अशा पद्धतीने आपल्याला तो प्रश्न विचारतो. ठीक आहे. आणि हा जो प्रश्न आहे आतापर्यंत जेवढ्या पण प्रश्नपत्रिका बनल्या असतील सगळ्यांमधला हा महत्त्वाचा प्रश्न आहे. यामुळे आपण इथं काही कधी आलेला आहे विंटर किंवा समरमध्ये असं न लिहिता खूप जास्त महत्त्वाचा प्रश्न आपण याला घोषित करून देऊया. हा सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन आपला होणार आहे. ओके. तो हा 3 स्टार क्वेश्चन जो आहे याला डिस्कस करायचा आजच्या व्हिडिओमध्ये. बघा ऑर्गनायझेशन स्ट्रक्चरचा मिनिंग काय होतो हे बघा. शासनाचं जे खातं आहे पब्लिक वर्क डिपार्टमेंट ज्याला बोलतो आपण बांधकाम विभाग, त्या बांधकाम विभागाचं स्ट्रक्चर आपल्याला डिस्कस करायचं आहे. ठीक आहे. याचं स्ट्रक्चर डिस्कस करण्यासाठी तुम्हाला मी एक स्टोरी सांगतो, त्याच्यानुसार हे स्ट्रक्चर आपल्या लक्षामध्ये राहून जाणार आहे. बघा तर काय असते, जसे की बात करूया आपण आपल्या महाराष्ट्राची. तो महाराष्ट्र हा एक स्टेट झाला आणि या स्टेटचे जे काही आहेत मंत्री असतात तो मिनिस्टर आहेत. तो स्टेट जे आहे त्या स्टेटचे मिनिस्ट्री आहेत. महाराष्ट्र शासन जे आहेत त्या महाराष्ट्र शासनचे मंत्री झाले. बरोबर. आता हा जो पब्लिक वर्क डिपार्टमेंट झाला, या पब्लिक वर्क डिपार्टमेंटचा जो मेन आहे ते मेन आपल्याला 2 लोक दिसायला भेटतील. एक म्हणजे पॉलिटेकचा म्हणजे एक राजकीय हेड झाला. ठीक आहे. आणि दुसरा जो आहे तो म्हणजे एक तांत्रिक हेड झाला, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेड झाला. तो आपण आता काय बोलतोय व्यवस्थित लक्ष द्या. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनाचं जे पब्लिक वर्क डिपार्टमेंट आहे, तो महाराष्ट्र शासनाचं जे पब्लिक वर्क डिपार्टमेंट आहे त्याचा जो मेन कोणी असेल तर तो गव्हर्नमेंट आणि दुसरा सेक्रेटरी, हे 2 मेन असतात पब्लिक वर्क डिपार्टमेंटचे मेन. जो पण आपला गव्हर्नमेंट आहे तो मतदान करून निवडून आलेला तो गव्हर्नमेंट आपण त्याला बोलतोय. सेक्रेटरी कोण असतो, एक्झाम देऊन पास होऊन त्यांची जी काही आहे लेवल वाढत जाते तो असतो तो सेक्रेटरी. म्हणजे जो कोणी एक्झाम देऊन पास झालेला आहे तो सेक्रेटरी आहे. आणि दुसरा आपला गव्हर्नमेंट आहे तो आपला PWD डिपार्टमेंट जे काही आहेत त्यांचे सगळ्यात टॉपवरती किंवा त्यांचे सगळ्यात मुख्य कोण कोण आहेत तर गव्हर्नमेंट एक झाला म्हणजे मंत्री वगैरे, आणि दुसरं म्हणजे आपले सेक्रेटरी झाले. सेक्रेटरी जो असतो तो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेड झाला आणि गव्हर्नमेंट जो झाला तो पॉलिटिक हेड झाला. ओके. या पद्धतीचे आपले हे हेड झाले. आता होतंय काय, आपलं जो महाराष्ट्र राज्य आहे या महाराष्ट्र राज्याची आपण विभागणी केलेली आहे. महाराष्ट्र राज्याची विभागणी करतो आपण रिजनमध्ये. ओके. तो महाराष्ट्र राज्य जो आहे त्याची विभागणी करतो आपण रिजनमध्ये. असे एकूण आपल्याकडे 8 रिजन आहेत. त्याच्यापैकी 7 रिजन जे असतात ते फिक्स आहेत. एक रिजन जे आहे ते डिपेंड करतं. ते 7 रिजन कुठली, जसं की बघा महाराष्ट्र राज्यामध्ये जे 7 रिजन आहेत त्याच्याबद्दल डिस्कस करतो. मुंबई रिजन झाला, पुणे रिजन झाला. तो मुंबई, पुणे, 3 नंबर नाशिक रिजन, 4 नंबर छत्रपती संभाजी नगर. ठीक आहे. तो हे 4 रिजन झाले. नंतर अमरावती, नागपूर आणि कोकण अशी ही 7 रिजन आपली झाली. तर महाराष्ट्र राज्यामध्ये ही 7 रिजन आपल्याला दिसायला भेटत असतात. आणि या प्रत्येक रिजनमध्ये पब्लिक वर्क डिपार्टमेंट असतं. ठीक आहे. आता हे जे रिजन आपण पाडून टाकली, या महाराष्ट्र राज्याची जे रिजन आपण पाडली यांच्यामध्ये पब्लिक वर्क डिपार्टमेंट आहे. आणि या रिजनचा जो मुख्य असतो तो असतो चीफ इंजिनियर. ठीक आहे. तो लक्षात घ्या. मी बोललो या पूर्ण पब्लिक वर्क डिपार्टमेंटचे जे कोणी मेन आहेत ते गव्हर्नमेंट आणि सेक्रेटरी आहेत. दोघं सेम लेवलला राहतात, पण दाखवताना आपण वरती गव्हर्नमेंट आणि खाली सेक्रेटरी दाखवतो, पण दोघं सेम लेवलला असतात. नंतर मी पुढे काय बोललो, नंतर मी बोललो की जे पण आपले आता जे महाराष्ट्र राज्य आहे त्यांची आपण विभागणी केली. 7 रिजन मी बनवले. आणि हे जे रिजन असतात त्या रिजनच्या PWD डिपार्टमेंटचं जे रिजन आहेत त्या रिजनचा जो मेन असतो तो मेन कोण असतो, तो मेन असतो आपला चीफ इंजिनियर. तो चीफ इंजिनियर आपला मेन झाला. ओके. ठीक आहे. तर आता
ज्या एखाद्या रिजनमध्ये जर का काम चालू असेल तर ते काम घेणं, जसं की रोडाचं काम, एखाद्या मोठ्या रिजनमध्ये रोडाचं काम होतंय तर त्या कामाला एक्झिक्यूट करणं, त्याला पार पडण्याची जबाबदारी या चीफ इंजिनियरची राहणार आहे. ओके, एखाद्या रिजनमध्ये जसं की अमरावती रिजनमध्ये रोड बांधकाम होत आहे, हायवेचं बांधकाम चालू आहे, तर मग याला पूर्ण पार पाडण्याची जबाबदारी बांधकाम विभागाची असणार आहे, PWDची असणार आहे, आणि त्याच्यामधला जो अधिकारी आहे तो म्हणजे चीफ इंजिनियर, तर त्याची ही जबाबदारी होणार आहे. ओके, तो महाराष्ट्र राज्याची विभागणी करून आपण रिजन बनवला आणि रिजनचा मुख्य जो असतो तो चीफ इंजिनियर असतो. ओके, त्याच्या पुढे आपण जाणार. आता त्याच्या पुढे काय, आता रिजन खूप मोठा होऊन जातो हा, जसं की नाशिक रिजन म्हणतोय तर त्याच्यामध्ये विविध जिल्हे पण येतात, जळगाव जिल्हा येऊन जातो, ठीक आहे, तर त्याच्या आजूबाजूचे ते जिल्हे येऊन जातात. मग आता एवढ्या सगळं छोटं काम जर का असेल तर नाशिक विभागाकडे जाण्या जो रिजन आहे तिथं न जाता आपल्याला काय करावं लागेल, पुन्हा रिजनची आपल्याला विभागणी करावी लागते. तर तो जो एक रिजन आहे, जो खूप मोठा एरिया आहे, त्याचा पुन्हा आपण डिवाइड करून टाकतो, त्याची पुन्हा आपण काय करतो, सेक्शन बनवतो. तर मग आता रिजनचं जर का आपण डिवाइड करायला गेलो तर रिजनचं बनतात सर्कल, रिजनचे बनतात सर्कल. ओके, याचा अर्थ असा आहे की रिजन खूप मोठा होणार आहे, तर आपण रिजनला सर्कलमध्ये डिवाइड करून टाकले. तो PWD वर्कचं जे पण सर्कल आहे त्या सर्कलचा जो मेन असतो तो असतो सुपरिंटेंडिंग इंजिनियर. तो सुपरिंटेंडिंग इंजिनियर जो आहे तो काय होणार आहे, तो आपला PWD वर्कचं जे सर्कल आहे, तो सर्कल म्हणजे काय, रिजनच्या अंतर्गत मध्ये जे भाग आपण डिवाइड केलेले आहेत त्याला आपण सर्कल बोलत आहोत, आणि त्यांच्यामध्ये जर का काम करायचे असेल तर ते कोणाची जबाबदारी असणार, PWD डिपार्टमेंटचा अधिकारी, ज्याचा जो कोण आहे सुपरिंटेंडिंग इंजिनियर, तर त्याची जबाबदारी असते की एखाद्या सर्कलमध्ये होणाऱ्या कामाला एक्झिक्यूट करणं, त्याला सुरू करणं, त्याला पार पाडणं, ही जबाबदारी असते सुपरिंटेंडिंग इंजिनियरची. ओके, पण आता जर बघायला गेलो तर हा सर्कल पण मोठा झाला, सर्कलचा एरिया जो म्हणजे सर्कलचा एरिया म्हणतोय तो जो भाग आहे तो पण मोठा झाला. आता आपण पुन्हा सर्कलचं डिवाइड करतो, तो सर्कलला अजून आपण डिवाइड करून ठेवलंय. सर्कलला आपण जर का डिवाइड केलं तर त्याचं डिव्हिजन बनणार आहे. काय बनणार आहे, डिव्हिजन. ओके, लक्षात येते तुमच्या, लक्षात ठेवा. बघा, महाराष्ट्र राज्य आहे, त्याची रिजन बनवली, रिजनची मी सर्कल बनवली, सर्कलची आपण डिवाइड करून डिव्हिजन बनवली, आणि हे प्रत्येक डिव्हिजनच्या मध्ये जर का काम चालू असेल बांधकामाचं, शासनाकडून जर का हे बांधकामाचं काम जर डिव्हिजन मध्ये होत असेल, ते डिव्हिजनचा जो मेन असतो अधिकारी, या डिव्हिजनचा अधिकारी जो मुख्य असतो तो असतो आपला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. तो असतो एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. तो एक्झिक्युटिव्ह इंजिनियरकडे काय राहणार, ते पूर्ण डिव्हिजन राहणार. याचा अर्थ त्याच्यामध्ये शासनाकडून बांधकामाचं जे पण काम होत आहे त्याला सुरू करणं, त्याला पार पाडण्याची जबाबदारी. डिस्टर्ब करण्यासाठी सॉरी, पण बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आमच्या शिक्षकांची शिकवणी आवडत असेल आणि आमच्या सोबत तुम्हाला संपूर्ण कोर्स कंटिन्यू करायचा असेल तर आताच डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन, जे प्ले स्टोर वर फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. आणि हो, आमची फ्री डेमो लेक्चर बघा आणि शिकवणे आवडत असेल तर कोर्स परचेस करून लागून जा अभ्यासाला. कारण आमचं फक्त एकच स्वप्न आहे, काय, की महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे साध्या आणि सोप्या भाषेत. आणि आमच्या ऑनलाईन कोर्स मध्ये तुम्हाला संपूर्ण सिलेबस प्रॉपर कॉन्सेप्च्युअली प्रत्येक ईच अँड एव्हरी कॉन्सेप्ट नुसार तुम्हाला शिकवलं जाईल. फ्री रिव्हिजन क्रॅश कोर्स मिळेल, आमच्या थेरी नोट्स मिळेल, PYQ चा सोल्युशन मिळेल, सर्व 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 तुम्हाला मिळेल एकदमच अफोर्डेबल कॉस्ट मध्ये. आताच जा, ऍप्लिकेशनला डाउनलोड करा, फ्री डेमो लेक्चर बघा, शिकवणं आवडलं तरच कोर्स परचेस करा, नाही तर जाऊ द्या. आणि हो, जर तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट पाहिजे असेल तर आमचे हेल्पलाईन नंबर तुम्हाला दिलेले आहे, यावर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून एक्स्ट्रा डिस्काउंट सुद्धा मिळवू शकतात. चला तर आता आपल्या लेक्चरला कंटिन्यू करूया. या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरची राहते. ओके, तो रिजन नंतर त्याचा सर्कल वरून आपण गेलो डिव्हिजन वरती. आता डिव्हिजन देखील मोठं होऊन जाणार आहे, जे छोटे छोटे कामं आहेत त्याच्यासाठी पुन्हा आपण त्या डिव्हिजनला डिवाइड करून टाकलं. तो डिव्हिजनला जेव्हा आपण डिवाइड करून टाकतो तर त्याचं सब डिव्हिजन बनतं. तो त्याचे जे काही आहेत त्याचे सब डिव्हिजन बनतात पुन्हा, आणि या सब डिव्हिजन मध्ये होणारं काम जे आहे त्याला सुरू करणं, त्याला पार पाडण्याची जबाबदारी जी असते ती येऊन जाते सब डिव्हिजन ऑफिसरवरती, किंवा त्याला बोलतो आपण असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, AEE, असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. नवीन सांगतो, असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जो आहे तो सब डिव्हिजनल ऑफिसचा किंवा आपण बोलूया सब डिव्हिजनचा मेन असतो. सब डिव्हिजनल ऑफिसर तो असतो, किंवा त्याला सब डिव्हिजनल इंजिनियर बोलतात, किंवा त्याला डेप्युटी इंजिनियर बोलतात. तो डेप्युटी इंजिनियर बोला, सब डिव्हिजनल इंजिनियर बोला, सब डिव्हिजनल ऑफिसर बोला, असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर बोला. याला असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर का बोलतात, कारण की जो आपला डिव्हिजनल ऑफिसमध्ये बसणारा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे कधी कधी तो त्याला मदत करतो, त्याच्या जागेवर हा जाऊन बसतो, म्हणून याला आपण असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर देखील बोलतो. ओके,
तो सब डिव्हिजन पर्यंत आलो. आता हा जो असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे किंवा असिस्टंट इंजिनियर आहे, ज्याला आपण डेप्युटी इंजिनियर बोलत आहोत, याला सहकार्य करण्यासाठी खाली याच्या खालच्या स्तरावरती ज्युनियर इंजिनियर असतो. हा ज्युनियर इंजिनियर देखील खूप महत्त्वाचा आहे, जो बरीचशी कामं आपल्या या डिपार्टमेंटची करत असतो. जे बरीचशी कामं, जे बेसिक कामं आहेत, हे सगळे कामं करून द्यायची जबाबदारी या ज्युनियर इंजिनियरची असते. तो असिस्टंट इंजिनियर किंवा असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियरच्या खालच्या स्तरावरती आहे, जेई, ज्याला बोलतो आपण ज्युनियर इंजिनियर, ज्याला बोलतो आपण ज्युनियर इंजिनियर. आता ज्युनियर इंजिनियरच्या खाली जो काही आहे कारभार बघणारा, तो असतो CEA, सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट बोलत असतो किंवा त्याला आपण सुपरवायझर बोलतो. जिथे काम चालू आहे तिथे जाऊन त्याचं सुपरविजनचं काम करणारा CEA सुपरवायझर किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट आपण त्याला बोलत असतो. ठीक आहे, तो सुपरवायझर झाला. आणि या सुपरवायझरच्या खाली किंवा सुपरवायझर ज्याच्यावर लक्ष ठेवणार आहे त्याच्या खाली आपल्याकडे वर्कर असतात. वर्कर आपल्याकडे कुठले कुठले वर्कर आहेत, तर तुमच्याकडे स्किल वर्कर झाले, नंतर अनस्किल वर्कर झाले, नंतर सेमी स्किल वर्कर झाले. असे 3 प्रकारचे वर्कर आपल्याला दिसायला भेटतील. ओके, ते 3 प्रकारचे वर्कर आपल्याकडे आहेत. जसं की मी तुम्हाला बोललो की CEA सुपरविजन करायचं काम करतो, सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट जो आहे तो सुपरविजन करायचं काम करतो, या वर्करवरती लक्ष ठेवायचं काम करतोय. वर्कर 3 प्रकारचे सांगितले. जेव्हा मी तुम्हाला बोलतोय स्किल वर्कर, तो स्किल वर्करचं काम काय झालं बरं का, त्याला जसं की त्याला स्किल वर्कर बोलतोय. जसं की समजा आता एखाद्या बिल्डिंगमध्ये फरशा बसवायचं काम आहे, तर फरशा बसवायचं जे काम आहे ते स्किल वर्कर करणार आहे. परंतु त्याच्याजवळ फरशी आणून देणं, त्याला मोर्टार आणून देणं, त्याला तो माल आणून देणं, त्याला ठीक आहे त्या फरशा आणणं, त्याला ज्या ॲक्सेसरी असतात ते आणून देणारा जो असतो तो अनस्किल लेबर झाला किंवा अनस्किल वर्कर झाला. आणि स्किल वर्कर कोणता, तो फरशी बसवणारा जो आहे तो स्किल वर्कर झाला, आणि जो त्याला फरशी आणून देणारा आहे तो अनस्किल वर्कर झाला. त्याच पद्धतीने तुम्ही प्लंबिंगच्या केसमध्ये बोलू शकतात. नळ जे फिट करणारा आहे तो स्किल वर्कर झाला, त्याला ते वस्तू आणून देणारा जो तो अनस्किल वर्कर झाला. आणि सेमी स्किल वर्कर कोणाला बोलतो बरं का, तो सेमी स्किल वर्कर म्हणजे कुठला, जो काय करणार, जो वस्तू आणून देतोय आज, उद्या तोच कामाला करतोय, किंवा जेव्हा मेन काम करणारा नाहीये तेव्हा हा वस्तू आणणाराच काम करतो, तर तो जो काही झाला तो सेमी स्किल वर्कर आपल्याला दिसायला भेटतो. तर ही एवढी सगळी इन्फॉर्मेशन जी तुम्हाला मी दिलेली आहे, याला क्रमवार जेव्हा आपण रचतो तेव्हा जाऊन हा PWD डिपार्टमेंटचा एक स्ट्रक्चर बनतो, ज्याला आपण बोलतो ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर ऑफ पब्लिक वर्क डिपार्टमेंट. हा 4 मार्क्सचा क्वेश्चन आहे, जो आपल्या परीक्षेमध्ये नेहमी परीक्षेमध्ये विचारला जातो. ओके, तो बघा आपल्याकडे जे आहे, आपल्याकडे हे 2 चार्ट मी तुम्हाला दिलेले आहेत. या 2 चार्ट पैकी तुम्हाला जो चार्ट आवडत असेल तो चार्ट तुम्ही काय करणार, तो चार्ट तुम्ही पेपरामध्ये ड्रॉ करायचा. तो प्रश्न काय विचारतो, प्रश्न विचारतो ड्रॉ ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर ऑफ पब्लिक वर्क डिपार्टमेंट. हा आपला क्वेश्चन आहे. हा चार्ट आपण आता काढणार आहोत. बघा हा चार्ट किंवा हा चार्ट तुम्ही कुठलाही काढू शकतात. बघा सगळ्यात वरती आपल्याकडे 2 मुख्य असतात, एक म्हणजे गव्हर्नमेंट आणि दुसरा म्हणजे आपल्याकडे काय आहे, सेक्रेटरी. ठीक आहे, तो हे दोघं जे आहेत या दोघांची सेम लेवल असते, परंतु हा मतदान करून निवडून आलेला आहे आणि हा परीक्षा देऊन पास झालेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे चीफ इंजिनियर आहे. मी तुम्हाला बोललो की चीफ इंजिनियर जो असतो तो कोणाचा असतो, चीफ इंजिनियर हा रिजनचा असतो. तो रिजन जे आहेत आपल्याकडे 7 रिजन तुम्हाला सांगितले होते, त्या रिजनचा जो मेन असतो तो कोण आहे, चीफ इंजिनियर झाला. रिजनची पुन्हा आपण डिवाइड करून आपण काय केली होती, सर्कल केली होती, आणि प्रत्येक सर्कलचा जो मेन असतो तो सुपर इंटेंडिंग इंजिनियर असतो, ज्याला एसीने ओळखतो आपण. ओके, एसीने ओळखतो. असं लक्षात घ्यायचं, सुपर इंटेंडिंग इंजिनियर डायरेक्ट एखादी परीक्षा होऊन बनत नाही माणूस. तर एखादी परीक्षा देऊन जर तुम्हाला बनायचं असेल, जसं की MPSCची परीक्षा असते, MPSCची परीक्षा जर का आपण दिली तर आपण असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर बनतो, आणि त्याच्यानंतर काही वर्ष झाल्यानंतर आपण एक्झिक्युटिव्ह इंजिनियर बनणार. त्याच्यानंतर काही वर्ष झाल्याच्या नंतर मग जाऊन आपण सुपरिंटेंडिंग इंजिनियर बनतो, आणि मग खूप कालावधी गेल्याच्या नंतर एक चीफ इंजिनियर बनवू शकतो आपण. याच्यामध्ये पूर्ण लाईफ चालली जात असते. ओके, तो एक्झाम देऊन जर का तुम्ही बनणार तर तुम्ही असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर बनणार, तुम्ही एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डायरेक्ट बनणार नाहीत. ठीक आहे, किंवा सुपरिंटेंडिंग इंजिनियर पण बनणार नाहीत. ही एक बेसिक आयडिया लक्षामध्ये राहू द्या. तो सगळ्यात वरती आपल्याकडे काय आहे, गव्हर्नमेंट आहे, सेक्रेटरी आहे. चीफ इंजिनियर कोणाचा असतो, रिजनचा असतो. सर्कलसाठी नंतर रिजनचं डिवाइड करून सर्कल बनवलेत. सर्कलचा मेन सुपरिंटेंडिंग इंजिनियर आहे. नंतर त्याच्या खाली आपल्याकडे काय असतं, डिव्हिजन. हे बघा हा सर्कल झाला,
इथे काय असतो हा डिव्हिजन, या डिव्हिजनचा मुख्य कोण आहे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, याला हेल्प करणारा किंवा खालच्या डिव्हिजन मध्ये असणारा ज्याला बोलतो आपण सब डिव्हिजन, तो सब डिव्हिजनला सांभाळणारा कोण आहे सब डिव्हिजनला सांभाळणारा आहे असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, त्याच्या खाली आहे असिस्टंट इंजिनियर. बघा लक्षात येते का, हा जो असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे हा एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला मदत करतो. हे बघा आपण अशा पद्धतीने लक्षात ठेवायचे, हा जो असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे हा डिव्हिजन ऑफिसमध्येच बसतो आणि हा एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला मदत करतो, म्हणून याचं नाव आहे असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. याला आपण डिव्हिजन मध्ये टाकून देऊया. आणि पुढे असिस्टंट इंजिनियर जो आहे असिस्टंट इंजिनियर एई, हा एई जो असतो ज्याला आपण एसडीई बोलतोय डेप्युटी इंजिनियर आहे, हा परीक्षा देऊन बनतो बघा हा वाला. ठीक आहे, तर हा किंवा वरचा पण असतो. तर हे जे काही आहे आपल्याकडे हे कशासाठी आहे, हे सब डिव्हिजनचे, तो सब डिव्हिजन. मग लक्षात ठेवा मी पुन्हा सांगतोय बघा, सब डिव्हिजनचा कारभार बघणारा जो पण कोणी असेल तो असिस्टंट इंजिनियर आहे, त्याला बोलतो आपण काय बरं का सब डिव्हिजनल इंजिनियर डेप्युटी इंजिनियर. ठीक आहे, आणि हा जो काही हा कधी कधी याचं बी काम करतो असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, इथे याच्यात पण बसणार आणि वरती पण बसणार. ठीक आहे, तो एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला मदत करायचं काम कधी कधी असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर करतो, हा डिव्हिजनल ऑफिसमध्येच बसतो. असिस्टंट इंजिनियर नेहमी सब डिव्हिजन ऑफिसमध्ये बसणार. ठीक आहे, त्याच्या खाली ज्युनियर इंजिनियर आहे, त्याच्या खाली सुपरवायझर आहे. सुपरवायझरला काय बोललो मी सीईए सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट, आणि त्याच्या खाली आपल्याकडे वर्कर असतात स्किल वर्कर, सेमी स्किल वर्कर, अनस्किल वर्कर. लक्षात आलं या पद्धतीने. तो डिव्हिजनल ऑफिसमध्ये कोण कोण बसतं, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर हा डिव्हिजनल ऑफिसरचा मेन असतो, त्याला मदत करणारा कोण असतो असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. हा कुठे बसतो, हा देखील डिव्हिजनल ऑफिसमध्येच बसतो आणि याला मदत करतो, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, असिस्टंट इंजिनियर काय आहे, हा सब डिव्हिजनलचा मेन आहे, याला आपण डेप्युटी इंजिनियर बोलतो, सब डिव्हिजनल इंजिनियर बोलतो किंवा सब डिव्हिजनल ऑफिसर बोलतो. कधी कधी या लेवलला हा वरचा पण बसतो आणि वरती पण हा बसतो. ठीक आहे, तो आपण या पद्धतीने लक्षात ठेवायचा आहे. हे जो चार्ट आहे हा चार्ट आपला महत्वाचा आहे. ठीक आहे, हा चार्ट आपला महत्वाचा आहे. या पद्धतीने आपण लिहू शकतो एक्झिक्युटिव्ह. बघा इथे असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर लिहिलंय, असिस्टंट इंजिनियर नाहीये, तो समजून घ्यायचं. ठीक आहे, हे वाला चार्ट जो आहे हा वाला चार्ट आपण ड्रॉ करायचा परीक्षेमध्ये. तो 4 मार्क्ससाठी आपला हा चार्ट जो आहे परीक्षेमध्ये विचारला जातो. ओके, हा कशासाठी आहे, ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर ऑफ पब्लिक वर्क डिपार्टमेंट म्हणून हा प्रश्न आपल्याला येईल ड्रॉ करायला लावेल. अजून याच्यामध्ये एक प्रश्न आपल्याला विचारतो, तो प्रश्न खूप महत्वाचा असणार आहे. काय प्रश्न बरं का, बघा पुढच्या पेजवर जाऊ. हा वाला प्रश्न, तो प्रश्न बघा इथं तुम्हाला दिसत नसेल फळ्यावरती. प्रश्न काय म्हणतोय आपल्याला, तो क्वेश्चन आपल्याला म्हणतोय ड्रॉ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअप ऑफ पीडब्ल्यूडी. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअप ऑफ पीडब्ल्यूडी म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतो. याचा अर्थ काय झाला बरं का, की जे पण शिकून म्हणता आपण म्हणूया परीक्षा देऊन जे अधिकारी बनलेले आहेत का त्यांचा क्रम सांगितलाय. तो मग ते कसा लावणार तुम्ही, तुमच्याकडे जो ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर होता तोच तुम्हाला उलटवायचा आहे, फक्त त्याच्यामधलं गव्हर्नमेंट नाव काढून टाका आणि बाकीचं जसं तसं छापा. कशा पद्धतीने बघा, तो आपल्याला काय बोललंय ड्रॉ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअप ऑफ पीडब्ल्यूडी म्हणलंय. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअप ऑफ पीडब्ल्यूडी मध्ये सगळ्यात वरती आपण पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट बोलतोय, पण याच्यामध्ये परीक्षा देऊन पास होणारा सगळ्यात वरचा जर कोणी असेल तर तो असतो सेक्रेटरी. गव्हर्नमेंट जो आहे तो मतदान देऊन झालेला आहे त्याला आपण काढून टाकायचा. त्याला काढल्यानंतर जे पण स्ट्रक्चर उरणार आहे त्याला बोलतो आपण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअप. तो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअप मध्ये पहिले येणार आहे सेक्रेटरी, त्याच्यानंतर चीफ इंजिनियर रिजनचा कोण चीफ इंजिनियर, त्याच्यानंतर एसी म्हणजे सुपरिंटेंडिंग इंजिनियर, त्याच्यानंतर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत. तो एसीच्या हाताखाली एक्झिक्युटिव्ह इंजिनियर कामाला असतात. एक्झिक्युटिव्ह इंजिनियरच्या हाताखाली कोण असतो असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर किंवा असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सेम लेवलला आहेत ते. एक तर जेव्हा असिस्टंट इंजिनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर कामाला नसेल तेव्हा असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर त्याच्या जागेवर बसेल. ओके असं. पण सब डिव्हिजनल ऑफिसचा जो मेन असतो तो कोण असणार, तो असतो आपला असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर बी सब डिव्हिजनल ऑफिसमध्ये जाऊन बसतो किंवा असिस्टंट इंजिनियर. लक्षात ठेवायचं आहे, कन्फ्युज व्हायचं काम नाही. ओके, नंतर आपल्याकडे ज्युनियर इंजिनियर आहे आणि खाली जो काही आहे तो सेम टेबल तुम्हाला काढायचा आहे. शॉर्टकटमध्ये इथे लिहिलेलं आहे मी. ठीक आहे, तुम्ही पूर्ण नावं लिहिली या चार्टमध्ये तरी देखील चालणार आहे. हा जो चार्ट आहे तो मागचाच चार्ट आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअपचा, त्याच्यामध्ये फक्त वरचं गव्हर्नमेंट नाव तुम्हाला खोलायचं आहे. अशा पद्धतीनं आपला हा ऑर्गनायझेशन सेटअपचा किंवा ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर ऑफ पीडब्ल्यूडी वर्क डिपार्टमेंट याच्याबद्दल हे ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण हे 4 मार्क लक्षात घेतलेले आहेत. तुम्ही ते चांगल्या पद्धतीने नोटबुकवरती ड्रॉ करा. ओके, थँक्यू.